काल MBBS BDS कॅप राऊंड 1 जो होता ना ग्रुप ए चा, तर त्याचा राऊंड 1 चा रिझल्ट अनाउन्स झालेला होता 2025-26 चा। आणि त्याच अलॉटमेंट लिस्ट मधून MBBS गव्हर्नमेंट कॉलेज राऊंड 1 मध्ये किती रँक क्लोज झाले, त्याचबरोबर कॅटेगरी नुसार SML नंबर, ऑल इंडिया रँक आणि नीट स्कोर किती होता लास्ट विद्यार्थ्याचा ज्याला की अलॉटमेंट झालंय, त्याची सविस्तर माहिती आहे छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। सगळ्यात अगोदर महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला थोडा जरी डाऊट असेल की मी जे सांगतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे, तर त्यासाठी तुम्ही जो काय ऑल इंडिया रँक मी तुमच्याबरोबर शेअर करेल ना कॅटेगरी वाईज, तो तुम्ही अलॉटमेंट लिस्ट मध्ये जाऊन चेक करा। तुम्हाला सेम रँक व त्याच कॅटेगरीचा विद्यार्थी त्याच कोट्यामधून अलॉटमेंट होताना 100% दिसून येईल। आणि अजून एक बेनिफिट भेटेल की तुम्हाला कॅटेगरी वाईज कोणतं कॉलेज आहे ते सगळ्यात कमी कट ऑफ राऊंड 1 ला क्लोज झालंय याची इन्फॉर्मेशन पण भेटून जाईल। आता जर आपण सगळ्यात अगोदर SC कॅटेगरीचा विचार केला तर जनरल मधून जो SML नंबर गेलाय, आता जनरल काय राहतं तर या कॅटेगरी मधला जो मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी ज्या जागा राहत आहे ना, तर ते म्हणजे जनरल मध्ये येतं। आणि त्याच कॅटेगरी मधून जे वुमन राहतं ना, तर त्याच कॅटेगरीच्या फक्त मुलींना अलॉटमेंट केलं जातं, ही गोष्ट लक्षात ठेवणे। जर आपण SML नंबरचा विचार केला तर जवळपास 12,160 तुम्हाला बघायला भेटेल। ऑल इंडिया रँक 1,52,122 तुम्हाला बघायला मिळतो आणि 432 नीट स्कोर नुसार जे आहे ते या ठिकाणी SC कॅटेगरी मधून जनरल कोट्यामधून सीट अलॉटमेंट झालेला आहे। वुमन साठी जर आपण SML बघितला तर जवळपास 11,988 तुम्हाला बघायला भेटेल। ऑल इंडिया रँक 1,49,618 एवढा आहे आणि 433 मार्कावर जे आहे ते SC कॅटेगरी वुमन कोट्यामधून सीट अलॉटमेंट झालेलं तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये MBBS कोर्स साठी गव्हर्नमेंट कॉलेजचं बघायला भेटेल। त्यानंतर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर ST कॅटेगरी जनरल मधून 21,123 SML क्लोज झालं। ऑल इंडिया रँक 3,33,988 होता आणि 342 नीट स्कोर बघायला मिळतो। ST कॅटेगरी मधून वुमन कोट्याचा विचार केला तर 19,802 SML होता। जर आपण ऑल इंडिया रँक बघितला तर 3,01,631 होता आणि 356 तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटेल ST कॅटेगरी मधून वुमन कोट्याचा। नंतर आपण VJ कॅटेगरीचा विचार केला जनरल कोट्याचा तर लगभग 6,852 SML नंबर आहे, 81,956 ऑल इंडिया रँक आहे आणि 477 नीट स्कोर आहे। VJ कॅटेगरी मधून वुमन कोट्याचा विचार केला तर 7,397 तुम्हाला या ठिकाणी SML नंबर बघायला भेटेल, 88,312 ऑल इंडिया रँक आहे आणि 472 एवढे नीट स्कोर अलॉटमेंट होताना बघायला मिळतं। NTB कॅटेगरीचा विचार केला तर जनरल मधून जवळपास 10,089 तुम्हाला SML नंबर मिळेल, 1,22,157 ऑल इंडिया रँक बघायला भेटेल आणि 450 नीट स्कोर जे आहे ते कॅप राऊंड 1 मध्ये MBBS चं कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे NTB कॅटेगरी जनरल कोट्यामधून। NTB वुमन कोट्याचा विचार केला तर जवळपास 10,253 SML नंबर आहे, 1,24,607 पर्यंत जे आहे ते या ठिकाणी ऑल इंडिया रँक नुसार अलॉटमेंट आहे वुमन साठी आणि 448 तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटेल NTB कॅटेगरीचा वुमन कोट्यामधून। NTC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जनरल मधून जवळपास 4,058 तुम्हाला SML नंबर बघायला भेटतो, 50,264 ऑल इंडिया रँक आहे आणि 502 जे आहे ते नीट स्कोर नुसार या ठिकाणी अलॉटमेंट झालेला आहे। NTC वुमन कोट्याचा विचार केला तर 4,305 SML नंबर आहे, 53,181 जे आहे ते तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि 499 तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर बघायला भेटेल। NTD कॅटेगरीचा जर आपण विचार करतोय जनरल मधून तर 3,498 SML आहे, 43,876 तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि 507 जो आहे तो नीट स्कोर तुम्हाला बघायला मिळेल। NTD कॅटेगरी वुमन कोट्याचा विचार केला तर 3,480 SML नंबर आहे, 43,657 जो आहे तो ऑल इंडिया रँक आणि 508 तुम्हाला या ठिकाणी NTD कॅटेगरी वुमन कोटाचा नीट नुसार कट ऑफ बघायला भेटेल नीटच्या मार्क नुसार। नंतर जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला जनरल मधून 3,738 बघायला मिळतो SML नंबर, 46,469 ऑल इंडिया रँक मिळतो आणि 505 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो नीट स्कोर बघायला भेटेल। OBC वुमन कोट्याचा विचार केला तर 3,702 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी SML नंबर मिळतो, 46,098 तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया रँक मिळत आहे आणि 505 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो नीट स्कोर बघायला मिळतो। तर NTD कॅटेगरीचा OBC कॅटेगरीपेक्षा पण जास्त कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल किंवा मग सगळ्या कॅटेगरीपेक्षा जास्त कट ऑफ तुम्हाला NTD कॅटेगरीचाच बघायला मिळतो। ACBCचा जर आपण विचार केला तर जनरल मधून 3,819 तुम्हाला या ठिकाणी SML नंबर बघायला मिळतो, 47,483 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो ऑल इंडिया रँक बघायला मिळतो आणि 504 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो त्या विद्यार्थ्याचा नीट स्कोर बघायला मिळतोय। ACBC कॅटेगरी वुमन कोट्याचा विचार केला तर जवळपास 3,749 SML नंबर आहे, 46,609 तुम्हाला ऑल इंडिया रँक मिळतो आणि 505 जो आहे तो नीट स्कोर नुसार ACBC कॅटेगरीचा तुम्हाला कट ऑफ बघायला मिळतो। आपण जर EWS चा विचार केला तर जनरल मधून जे अलॉटमेंट झालंय
5454 तुम्हाला बघायला मिळतो एसएमएल नंबर नुसार. 66,192 ऑल इंडिया रँक बघायला मिळतो. 488 जे आहे तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर बघायला भेटून जाईल. ईडब्ल्यूएस वुमन कोट्याचा जर आपण विचार केला तर जवळपास 5546 नंबर बघायला भेटेल. जर आपण ईडब्ल्यूएस मधून ऑल इंडिया रँक विचार केला तर 67,160 बघायला मिळतो आणि 488 जो आहे तो नीट स्कोर बघायला भेटेल ईडब्ल्यूएसचा. त्यानंतर जर आपण ओपनचा विचार केला तर ओपनला जनरल मधून जवळपास 3,385 एवढे एसएमएल अलॉटमेंट झालेले. 42,429 तुम्हाला रँक बघायला भेटतो ऑल इंडिया रँक आणि 509 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर बघायला भेटेल. ओपन मधून वुमन कोट्याचा विचार केला तर जवळपास 3,364 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी एसएमएल नंबर बघायला भेटतोय. 42,112 जो आहे ना तो या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि 509 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर बघायला भेटतोय. जनरल कॅटेगरीचा ऑदर जे रिझर्वेशन असतात जसं की फिजिकल हँडिकॅप होलं तर त्याच्यासाठी तुम्हाला जस्ट क्वालिफाय मार्क पण अलॉटमेंट होऊ शकतं. बरोबर, जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.